मेडशी येथे युवकांची सामाजिक बांधिलकी, धोकादायक गतिरोधकाला रंग देत अपघातांना आळा। मेडशी मालेगाव मार्गावरील संस्कार विद्या मंदिर परिसरात असलेल्या धोकादायक गतिरोधकामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे। कोणतीही शासकीय उपाययोजना न झाल्याने दोन युवकांनी स्वखर्चातून गतिरोधकाला रंग देत वाहन चालकांचे लक्ष वेधण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला। मेडशीकडे मालेगाव मार्गे प्रवेश करताना सर्वप्रथम येणाऱ्या या गतिरोधकाजवळ कोणतेही सूचना फलक नसल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही। परिणामी अनेकदा वाहनांचे संतुलन बिघडून अपघात घडत आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी हा गतिरोधक अधिक धोकादायक ठरत आहे। याशिवाय गावात बायपास मार्ग झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने गावातील अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। अनेक निरपराध नागरिकांना अपघातामुळे गंभीर दुखापती, अपंगत्व तर काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत। दरम्यान गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बुरान पठाण आणि इरफान रेगीवाले यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला। कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या खर्चातून गतिरोधकावर पांढरा व पिवळा रंग लावून तो स्पष्टपणे दिसेल असा उपक्रम राबवला। त्यामुळे आता वाहन चालकांना दूरवरूनच गतिरोधकाची जाणीव होत असून अपघात टाळण्यास मोठी मदत होत आहे। या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनाने दुर्लक्ष केले तरी युवकांनी पुढे येऊन समाजासाठी काम करणे ही खरोखर प्रेरणादायी बाब आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत। तथापि या घटनेनंतरही संबंधित विभागाने जागे होऊन योग्य त्या ठिकाणी सूचना फलक उभारणे, रस्त्याची दुरुस्ती करणे आणि अपघात प्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मेडशीतील एका युवकाच्या पुढाकारामुळे केवळ अपघातावर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली नसून समाजाप्रती असलेली जबाबदारीही अधोरेखित झाली आहे। आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल पठाण, मेडशी, वाशिम। अकोला वाशिम रोड आहे, गावातून बायपासच्या बाजूला गेलेला मेन आहे रोड। इथं बरेच 100 ते 150 लोक पडलेले आहेत। इथं काही सरकारची सुविधा नाही आणि पुन्हा गड्डे पण बायपास पर्यंत पूर्ण गड्डे आहेत, टोंगळे एवढाले गड्डे आहेत। लोक पडतात, मरतात। याला रोडवाल्याला काही काळजी नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे सरकारनं। तिकडून आला का दिसतच नाही ते। आराम करो खाली।